बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी तालुक्यातील अक्कोल ग्रामपंचायतीतील कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते धनाजी चव्हाण आणि ग्रामस्थांनी 9 जानेवारी 2026 रोजी पीडीओकडे कामांच्या जागेवर पाहणीसाठी अर्ज सादर केला होता. 19 जानेवारी 2026 रोजी ग्रामपंचायतीकडून धनाजी चव्हाण यांना अर्ज प्राप्त झाला होता. परंतु त्यात फक्त धनाजी चव्हाण यांचे नाव वैयक्तिकरित्या नमूद केलेले पाहून धनाजी यांनी नाराजी व्यक्त केली. ग्रामपंचायत पीडीओने चुकीचा संदेश पाठवला आहे ही नाराजीची बाब आहे. गावकऱ्यांची नावे नमूद केलेली नाहीत. जर गावाचा विकास झाला असेल तर गावकऱ्यांसमोर कामांची पाहणी करण्यास ते का घाबरतात असा प्रश्न त्यांनी विचारला. थेट सांगितले की अक्कोल गावातील कोणत्याही तलावाच्या स्वच्छतेत सुधारणा झालेली नाही. जर पीडीओने प्रामाणिकपणे काम केले असेल तर त्यांनी ते जनतेसमोर उघड करावे. पीडीओने उतावीळ उत्तरे देण्याऐवजी त्यांचे कर्तव्य योग्यरित्या पार पाडावे. ते म्हणाले की जनतेला उत्तर देणे हे अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. जर तो प्रामाणिकपणे आणि निष्ठेने गावाच्या विकासासाठी काम करत असेल तर त्याने जनतेला उत्तर द्यावे आणि त्यांना जागेवरच पाहणी करून पटवून द्यावे. जर जनतेला उत्तर न देता कोणताही गैरप्रकार झाला तर येत्या काळात त्यानुसार कारवाई केली जाईल. जनता कामाच्या ठिकाणी असलेल्या पीडीओ विरुद्ध स्वेच्छेने लढेल. गावकऱ्यांच्या करातून मिळालेल्या पैशाचा आमच्या गावाच्या विकासासाठी वापर करण्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात काहीही गैर नाही. जर काम प्रामाणिकपणे झाले असेल तर ते जनतेसमोर उघड करावे असे आवाहनही त्यांनी केले. ಶೋಷ್ ಕಟ್ಟೆ ತೆಗೆದಿರುವ ಕೆಲಸ, ಮುಂಗಡ ಗುಂಡು ತೆಗೆದಿರುವ ಕೆಲಸ, ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಮರಾಠಿ ಶಾಲೆ ಹಿಂದಿನ ಕೆರೆ ಕೆಲಸ, ಈ ಎಲ್ಲ ಕೆಲಸಗಳ ದಾಖಲಾತಿಗಳ ಸಮೇತ ಸ್ಥಳ ಪರಿಶೀಲನೆಯನ್ನು ಸಾರ್ವಜನಿಕರ ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಬರೆದು ಕೊಟ್ಟಿರುವ ವಿನಂತಿ ಅರ್ಜಿ ಮತ್ತು ಈ ಎಲ್ಲ ಮಾಹಿತಿಯು ಮುಂದಿನ 8 ದಿನದೊಳಗಾಗಿ ಒದಗಿಸಬೇಕು. ಒಂದು ವೇಳೆ 8 ದಿನದಲ್ಲಿ ಒದಗಿಸದಿದ್ದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಲಾಗುವುದು. मराठीमध्ये देखील थोडक्यात वाचून दाखवतो. ग्रामपंचायत अक्कोल पीडीओ यांना विषय 2020-21 पासून ते 2025-26 पर्यंत झालेल्या मनरेगा कामासंदर्भात अर्जदार धनाजी आनंद चव्हाण, साकीन अक्कोल आणि ग्रामस्थ महोदय वर दिलेल्या विषयाच्या प्रकारे आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने 2020-21 ते 2025-26 पर्यंत मनरेगा योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामांची माहिती पूर्ण मिळावी. ही कामं खालीलप्रमाणे: कॅनरा बँकेसमोर टाकलेला मुरुम, रमेश कुलकर्णी घर ते गुरुदत्त कुलकर्णी घरापर्यंत झालेला कच्चा रस्ता, सोळांकुरे तळं हे स्वच्छ करणे, त्याचबरोबर कन्नड शाळा आणि मराठी शाळेच्या पुढचं मैदानाचं काम, अक्कोळ गावामध्ये सर्वे नंबर 71 मध्ये काढलेली फीड, त्याचबरोबर संजीवनी शेड, जनावरांचे जे काही शेड दिलेले आहेत त्यांचं पूर्ण माहिती, शूज खड्डे काढलेले आहेत त्यांची माहिती, त्याचबरोबर झाडांचे जे काही खड्डे काढलेत त्या खड्ड्यांची पूर्ण माहिती आणि ते दाखवणे, त्याचबरोबर 11व कन्नड आणि मराठी शाळेच्या पाठीमागच्या तळ्याचं काम, अशी ही कामांची जी काही कामं झालेली आहेत त्या कामांची पूर्ण माहिती तुमच्या कागदपत्रासह जागेवर येऊन तुम्ही दाखवावी असं आम्ही तुम्हाला विनंती करतो. जर करता ते दाखवला नाही किंवा ही माहिती दिला नाही तर आम्ही आणि परत मोर्चा काढू. सही लिहून दिलेला अर्ज आहे. तर ह्या अर्जाच्या हिशोबानं त्यांनी जे काही दिले 19 तारखेला पीडीओ मॅडम यांच्याकडून एक लेटर मला देण्यात आलं आणि त्या लेटरमध्ये माझ्या वैयक्तिक नावावर ते लेटर लिहिलं गेलं आणि 22 तारीख दिली गेली. 22 तारखेला तुम्ही या आणि त्या दिवशी तुम्हाला आम्ही स्पॉट व्हिजिट देतो आणि पडताळणीही करा असं सांगितले. पण आम्ही अर्ज देतेवेळी अर्जामध्ये अर्जदार म्हणून श्री धनाजी आनंद चव्हाण व ग्रामस्थ असा आम्ही अर्ज दिलो होतो. पण ज्या वेळेला मला लेटर त्यांनी दिलं
त्या लेटरमध्ये फक्त धनाजी आनंद चव्हाण म्हणजे माझ्या वैयक्तिक नावावरच ते लेटर दिलं गेलं की एक तर कसं आहे की त्यांची चूक आहे. तर ग्रामस्थ पण माझ्या संकट पाहिजे होते. आम्ही देताना आज ग्रामस्थांच्या वतीनं दिलेला आहे, त्यामुळे ग्रामस्थ हे देणं त्यांनी गरजेचं होतं. एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मला 19 तारखेला दिले आणि 22 तारखेची वेळ दिली होती. तर त्या 22 तारखेला आम्ही जाणारे होतो, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. पण विषय असा झाला की माझ्या घरची काही अडचण आली, म्हणजे दवाखान्याची अडचण आल्यामुळं घरचाच माणूस दवाखान्यात असल्यामुळं मी हजर राहू शकत नव्हतो. म्हणून 21 तारखेला दुपारी 4 वाजता मी PDO मॅडम यांना फोन करून सांगितलो की असा प्रॉब्लेम आलेला आहे, मी सध्या गावात नाही आहे आणि दवाखान्यामध्ये काही प्रॉब्लेम झाल्यामुळं मी बाहेर गावी आहे आणि उद्या मला येणं अशक्य आहे, त्यामुळे पुढची तारीख तुम्ही जरा ॲडजस्ट करून द्या असं मी त्यांना सांगितलं होतं, विनंती केली होती. पण त्यांनी 22 तारखे दिवशी त्यांचं काय असेल ते त्यांच्या पद्धतीनं त्यांनी हाताळण्याचा प्रयत्न केले आणि ग्रामस्थांना फोन करून बोलवण्याचा प्रयत्न केला. पण ग्रामस्थांना कुठलंही लेटर गेलंच नाही, त्यामुळे ग्रामस्थ जाणार कसं, हे झाला पहिला विषय. त्याच्यानंतर कसं आहे की दवाखान्यामध्ये ॲडमिट असल्यानंतर तिथं घरचे माणूस जर त्या दवाखान्यामध्ये ॲडमिट असलं तर आम्ही उपस्थित राहू शकत नव्हतो. त्यामुळं शुक्रवारी 30 तारखेला आम्हाला डिस्चार्ज मिळाला आणि 30 तारखेला डिस्चार्ज मिळाल्यानंतर 31 तारखेला मी परत PDO मॅडमना विनंती केली की आम्ही डिस्चार्ज घेऊन घरी आलेला आहे आणि आता कोणतीही एखादी तारीख तुम्ही द्या. असं मी ज्यावेळी त्यांना विनंती केली त्यावेळी PDO मॅडम म्हणायला लागल्या की आता काय ते होणार नाही, तुम्हाला आम्ही 22 तारीख दिली होती, तुम्ही उपस्थित राहायला नाही, आता तुमचं तुम्ही काहीतरी बघा. मग गावची कामं केल्यानंतर त्यांनी जर 100% कामं केलोय असं म्हणतात किंवा सगळी कामं आम्ही पारदर्शकपणे केलोय असं म्हणतात, तर ती कामं कधीही आम्ही विचारलो ग्रामस्थांनी तर त्यांनी दाखवण्यासाठी येणं हे त्यांचं कर्तव्य आहे, पण त्यांनी आज चाल ढकल करायला लागले. तर हे कुठं तर चुकीचं आहे. गावामध्ये कामं झालेलीच नाही असं आमच्या निदर्शनास. काही कामं झाली असतील त्याच्याबद्दल प्रश्न नाही, पण बरीच कामं झालेली नाहीत आणि ते आम्ही दाखवू शकलो असतो, पण काही अडचणीमुळे मी उपस्थित राहिलो नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी म्हणजे गैरसमज करून घेऊ नये की बाबा काय तर ते हे होतं आणि हिने बहुतेक मिटवलं काय की यांच्यात संपलं काय की असं काही गोष्टी ज्या आहेत. तर असं काही गैरसमज न करून घेता तुम्ही सर्व ग्रामस्थांनी आमच्या पाठीशी राहावं आणि जे काही कामं झालेत तर आम्ही झालेत म्हणून, पण ते दाखवण्यासाठी तुम्ही येणं गरजेचं आहे. आज PDO मॅडम काय सांगतात की त्यांचा आता पिरियड संपलाय, 5 तारखेला डिझॉल्व्ह होणार आहे, त्यामुळे तुमचं तुम्ही आता बघा. आता आम्ही काय तारीख देऊ शकत नाही, झालं तुम्हाला आता आम्ही तारीख दिलतो त्या दिवशी तुम्ही उपस्थित राहिला नाही. पण ह्याच PDO मॅडम गेल्या 2-3 महिन्यापासून आम्हाला तारीख 4-4 दिवस 4-4 दिवसांत सांगत होत्या, 4 दिवसांत सांगतो 4 दिवसांत सांगतो. त्यामध्ये कसं आहे की आम्ही मिटवायचा प्रश्न नाही, तुम्ही कामं केलेली दाखवा हे आम्हाला म्हणण्याचा विषय आहे. जर करता त्यांनी पुढची तारीख आम्हाला PDO मॅडमने दिली नाही तर आम्ही ज्या ज्या ठिकाणी जे काम आम्ही घालून दिलंय त्या ठिकाणी ग्रामस्थ जाऊन त्या ठिकाणी मोर्चा काढू, कामाच्या ठिकाणी जाऊन ग्रामस्थांना दाखवू की हे बाबा काम झालंय काय. ऍक्च्युली तुम्ही एक म्हणता 10 वेळा जरी आम्ही प्रश्न विचारलो, ग्रामस्थ येऊन तुम्हाला विचारलं तर तुम्ही ते दाखवणं गरजेचं असतंय. पण एकदा फक्त आम्ही आलेलो नाही तर तुम्ही ते काय म्हणताय की तुम्ही या ठिकाणी आला नाही, तुम्हाला 22 तारीख दिली होती, तुम्ही आला नाही, आता तुमचं तुम्ही काय ते बघा, आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही. म्हणजे हा कुठला न्याय म्हणायचा. जे काही गावामध्ये कामं झाल्या ती कामं जर तुम्ही 100% चांगल्या प्रकारे स्वच्छ येणं जर केला असाल तर दाखवा येणं किंवा दाखवणं हे म्हणजे PDO मॅडमांचं काम असतंय आणि त्यांनी हे करायला पाहिजे असं मला माझ्या येणं म्हणतोय मी. त्यामुळे ग्रामस्थांना अंधारात ठेवण्यापेक्षा तुम्ही जे काय आहे ते दाखवणं हे तुमचं कार्य आहे आणि ते दाखवावं.